तर नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया की बांधकाम कामगारांना सरकारकडून ज्या मिळत आहेत, ज्या नव्या योजना आणि फायदे 2025 चे ज्या नवीन अपडेट्स आहेत त्या आपण घेऊन येणार आहोत। जर तुम्ही बांधकाम क्षेत्रामध्ये काम करत असाल किंवा तुमच्या घरातील कोणीही बांधकाम मजूर असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा। आता बघा, महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारकडून बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी अनेक योजना राबवल्या जात आहेत। बांधकाम मजुरांचे काम हे कठीण, श्रमाचे आणि धोकादायक असते। त्यामुळे सरकारने त्यांच्यासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक, आरोग्य, विमा, पेन्शन व सामाजिक सुरक्षा योजने असे जे नवीन योजना सुरू केलेल्या आहेत। तर मग आपण बघूया 2025 मध्ये जे काही नवीन आता अपडेट आलेले आहेत ते आपण आता बघणार आहोत। आता महत्त्वाच्या योजना आपण बघणार आहोत। पॉइंट नंबर 1, कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती दिली जाते, स्कॉलरशिप। बघा, पहिली ते कॉलेज पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वर्षाकाठी ठराविक रक्कम दिली जाते। बघा, आपण आता बघूया, पहिली ते 7वी 2,500 रुपये, 8वी ते 10वी 4,000 रुपये, 11वी 12वी 5,000 रुपये आणि कॉलेज व व्यावसायिक अभ्यासक्रम जे आहेत त्यांना 20,000 रुपयांपर्यंतची मदत दिली जाते। त्याच्यानंतर वैद्यकीय आपण सुविधा बघूया। मोफत आरोग्य विमा योजना, उपचारासाठी त्यांच्या आरोग्य उपचारासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते। अपघात झाल्यास 2 लाख रुपयांपर्यंतचा जो संरक्षण विमा त्यांना दिला जाते। त्याच्यानंतर प्रसूतीसाठी महिलांना 2 लाख रुपयांपर्यंतची 2 लाख नाही 20,000 रुपयांपर्यंतची जे मदत दिली जाते, 20,000 रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते। आता आपण बघूया आर्थिक मदत पॉइंट आहे। सामाजिक सुरक्षा पेन्शन योजना, 60 वर्षावरील कामगार आहेत, म्हणजे ज्यांचे वय 60 वर्ष झाले आहेत, जे कामगार आहेत बांधकाम कामगार, त्यांना पेन्शन मिळते। त्याच्यानंतर ज्यांचं काम करता दरम्यान आकस्मिक मृत्यू झाला, अपंगत्व किंवा कुटुंबाला 2 ते 5 लाख रुपयांपर्यंतची जी मदत आहे ते मिळत असते। त्याच्यानंतर साधने व वस्तू वाटप, बघा, भांडे मिळत असते, सायकल, सुरक्षा साधने, हेल्मेट, बूट कामगारांना मोफत किंवा अनुदानावर ही साधने जे साहित्य आहेत ते दिली जातात। यामुळे रोजच्या जीवनात व कामामध्ये त्यांना मदत मिळते। आता त्याच्यानंतर बघूया महिला कामगारांसाठी योजना, बघा, गर्भवती महिलांना विशेष आर्थिक सहाय्य दिले जाते। त्याच्यानंतर मुलींच्या शिक्षणासाठी त्यांना जास्त शिष्यवृत्ती, स्कॉलरशिप दिली जाते। त्याच्यानंतर विधवा कामगारांना मासिक पेन्शन आहे ते दिली जाते। आता 2025 मधील नवीन अपडेट्स आपण बघूया। सरकारकडून आता ऑनलाईन नोंदणी सुलभ केली आहे। मोबाईलवरूनच तुम्हाला बांधकाम कामगारची नोंदणी ते तुम्हाला करता येते। त्याच्यानंतर ते म्हणजे अर्ज वगैरे करता येते। त्याच्यानंतर नूतनीकरण 3 वर्षावरून आता 5 वर्षापर्यंत वाढवले आहेत, 5 वर्षापर्यंतचे आता वाढवले आहेत। लाभार्थ्यांना डायरेक्ट बँक खात्यामध्ये डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जे काही शासनामार्फत स्कॉलरशिप वगैरे काही जमा होते, पेन्शन वगैरे, ते डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये येऊन जाते। आता काही जिल्ह्यांमध्ये मोबाईल सेवा केंद्रे सुरू, जिथे कामगार थेट जाऊन नोंदणी करू शकता। CSC सेंटर, ई सेवा केंद्र, तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट नोंदणी करू शकता। याशिवाय त्याच्यानंतर बांधकाम कामगारांसाठी नवीन योजना लागू करण्यात आलेल्या आहेत। आता बघा, कागदपत्र काय काय असणार आहेत, तुमचं आधार कार्ड, त्याच्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र, बांधकाम कामगार जो मंडळ तो कार्ड असते तो वाला, त्याच्यानंतर तुमचं बँक पासबुक, त्याच्यानंतर कायमचा पुरावा, नियोक्ता प्रमाणपत्र, पगार पावती किंवा कामगार ओळखपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर मुलांचे किंवा मुलींचे शैक्षणिक कागदपत्र, स्कॉलरशिपसाठी जे जे आवश्यक असतात ते। त्याच्यानंतर आता बघा, आता आपण शेवट बघूया। आता या योजनेच्या माध्यमातून जे वेळेवर अर्ज खूप करणे महत्त्वाचे आहे, म्हणजे जे डेट राहते, टाइम राहते, त्या टाइमावर अर्ज प्रॉपरली तुम्हाला करावे लागेल। कारण की काय होते, जे हजारो कामगार आहेत ते या योजनेचा लाभ घेत नाही, कारण की त्यांना माहीतच नसते। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, जेणेकरून त्यांना पण माहीत झालं पाहिजे। त्याच्यामुळे या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह। तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं आपण 2025 मधल्या ज्या अपडेट असतात, बांधकाम कामगारांना ज्या मिळणाऱ्या ज्या नवीन योजना आहेत त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं। ही जी माहिती सांगितलेली आहे इंटरनेटवरील आधारित आहे। या
माहितीमध्ये चेंजेस व बदल राहू शकते, म्हणून शासनाची जे वेबसाईट आहे तिथे जाऊन तुम्ही प्रॉपरली चेक करू शकता. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांची धन्यवाद. चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.